इचलकरंजी हातकणंगले 8 किलोमीटर रेल्वे मार्गाला गती द्या. कृती समितीचा प्रांतांना निवेदन. 23ला लाक्षणिक धरणे आंदोलन. इचलकरंजी हातकणंगले या नियोजित 8 किलोमीटर रेल्वे प्रकल्पाला तातडीने गती देण्यात यावी या मागणीसाठी इचलकरंजी रेल्वे कृती समितीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. वस्त्र उद्योगाचे प्रमुख केंद्र असलेल्या इचलकरंजी शहराला रेल्वे मार्गाची अत्यंत गरज असून प्रकल्पाला विलंब होत असल्याबद्दल समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. समितीची स्थापना 2012 साली करण्यात आली असून त्यानंतर केंद्र सरकार व रेल्वे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी 2017 साली या 8 किलोमीटर रेल्वे मार्गास मंजुरी देत कराड येथे पायाभरणी केली होती. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून सविस्तर प्रकल्प अहवाल रेल्वे विभागाकडे सादर करण्यात आला आहे. रेल्वे मार्गाचा नकाशाही प्रसिद्ध झाला असून केंद्रीय अर्थसंकल्पात 2-3 वेळा टोकन निधीची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प पिंक बुकमध्येही नोंदलेला आहे. राज्य शासनाने 50% निधी दिल्यास भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊ शकते. मात्र अलीकडील काळात प्रभावी पाठपुरावा न झाल्याने प्रकल्प प्रलंबित राहिल्याचे समितीने नमूद केले. इचलकरंजी हे देशातील महत्त्वाचे वस्त्र उद्योग केंद्र असून येथून दरवर्षी सुमारे 5,000 कोटी रुपयांचा जीएसटी शासनाला मिळतो. दररोज शेकडो ट्रकद्वारे सूत व कापडाची आयात निर्यात होते. गारमेंट उद्योगही वेगाने वाढत असून रोजगारासाठी देशभरातून नागरिक येथे येतात. तरीही शहरात रेल्वे सुविधा नसणे ही मोठी उणीव असल्याचे समितीचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी कृती समितीच्या सदस्यांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी गुरुनाथ महातुकडे, रमेश शर्मा, अजय जाधव, नंदकुमार बांगड, पांडुरंग पिसे, मारुती पाटील, मनोहर जोशी, भगवान भुते, बाळासाहेब नरशेट्टी, धर्मराज जाधव, महेंद्र जाधव, सागर रावळ, संदीप ठोके, दीपक पंडित, ॲडव्होकेट ओमकार कुर्डे व रवी भोजे उपस्थित होते. दरम्यान या प्रकल्पाबाबत शासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रांताधिकारी कार्यालय कॉर्नर येथे 1 दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन शांततेत करण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली. इचलकरंजीकर नागरिक, रेल्वेप्रेमी तसेच विविध सामाजिक संस्थांनी या आंदोलनास उपस्थित राहून पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर.